नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 16 जानेवारी 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. स्पॉटलाईट इयर बुक आणि स्पॉटलाईट MCQ बुक या दोन्ही पुस्तकांना जो ट्रिमेंडस रिस्पॉन्स तुम्ही दिलेला आहे, तर त्यासाठी मी आपला सर्वांचा आभारी आहे. पोस्टल डिलिव्हरीसाठीचा जो नंबर आहे 8446430119 आणि ऑनलाईनमध्ये ॲमेझॉनवर बुक आहे, फ्लिपकार्टवर बुक आहे, त्याच्यानंतर कार्ट 91वर बुक आहे आणि के सागर ऑनलाईनवर सुद्धा बुक आहे. सो तुमच्यासाठी हे सर्व प्लॅटफॉर्म्स आहेत. तुमच्या सोयीनुसार तुम्ही याच्यावरून बुक मागवू शकता. आपली जी स्पॉटलाईट रायटिंग फोरमची ॲक्टिव्हिटी असते, तर त्याच्याकरता एनरोल करण्यासाठी spotlightwritingforum@gmail.com वर तुम्ही मेल करू शकता. डेली आन्सर रायटिंग आणि वीकली GSS IS मेन्स करता, MPSC करता, मराठी इंग्लिश निबंध. 16 जानेवारी म्हणजे आजपासून लसीकरणाला प्रारंभ होतो आहे. जगातली सगळ्यात मोठी लसीकरणाची जी मोहीम आहे ती भारतात राबवली जाणार आहे. आणि याच्यासाठी जी काही माहिती होती की लसीकरणाकरता, तर ती निवडणूक आयोगाकडून घेण्यात आली होती. निवडणूक आयोगाला 31 डिसेंबरला केंद्रीय गृहमंत्री जे आहेत अजय भल्ला यांनी एक पत्र लिहिलं होतं मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांना, की कोविड लसीकरणासाठी निवडणूक आयोगाकडे जी काही माहिती आहे 50 वर्षावरील लोकांची, म्हणजे बघा 50 वर्षावरचे नागरिक जे आहेत त्यांची माहिती 50 इयर्स ओल्ड, ओके, तर त्यांची माहिती निवडणूक आयोगाकडून मागवण्यात आली होती. आणि मतदान केंद्रनिहाय उपलब्ध करून द्यायची बाबा. ती जे मतदानाचे केंद्र असतात त्याच्यानुसार ती माहिती आम्हाला द्या, म्हणजे कुठल्या केंद्रातल्या कुठल्या ह्याच्यात किती लोक 50 वर्षाच्या वरची आहेत. तर ही माहिती निवडणूक आयोग द्यायला तयार आहे. फक्त निवडणूक आयोगाची कंडिशन आहे की तुमचं काम झाल्यानंतर ही जी सगळी माहिती आहे ती तुम्ही नष्ट करून टाकायची. सो त्याच्यासाठी आता हे रेडी आहेत आणि मग निवडणूक आयोग ही माहिती पुरवणार. मग आता याच्यामध्ये सगळ्यात बेसिक आहे की कुणाला व्हॅक्सिनेशन दिलं जाणार नाही, म्हणजे कोण त्याच्यासाठी इलिजिबल नाही आहे. ज्यांचं वय 18 वर्ष आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे अशी जेवढी लोकं आहेत त्या सर्वांना है ना, हू शुड नॉट बी, है ना, म्हणजे व्हॅक्सिनेशन मिळणार नाही. त्याच्यानंतर प्रेग्नंट आणि लॅक्टेटिंग वुमन, ज्या प्रेग्नंट असतील आणि लॅक्टेटिंग आहेत म्हणजे बाळाला दूध पाजणाऱ्या माता, तर त्या याच्यासाठी इलिजिबल नाही आहेत. त्याच्यानंतर ज्या लोकांना हिस्ट्री आहे ॲलर्जिक रिॲक्शन टू COVID-19 व्हॅक्सिन, आता खरं तर हे इथून पुढं असेल, है ना, कारण ज्यांनी घेतलेलंच नाही त्याला ॲलर्जी कशी असू शकते. पण बाकीच्या वॅक्सिन किंवा इंजेक्टेबल थेरपीज, फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स, फूड आयटम्स, ॲलर्जिक जी लोकं असतील या सर्व बाबींमध्ये त्या सर्वांना व्हॅक्सिन दिलं जाणार नाही आहे. सो 3 कंडिशन्स आहेत. 18 वर्षाखालील जेवढे आहेत त्यांना दिलं जाणार नाही, प्रेग्नंट लॅक्टेटिंगला दिलं जाणार नाही, आणि जे काही हिस्ट्री आहे ॲलर्जिक रिॲक्शन्स विथ व्हॅक्सिन असेल, इंजेक्टेबल असेल, त्यांना दिलं जाणार नाही. कुणाला दिलं जाऊ शकतं हे व्हॅक्सिन इन जनरल, तर तिच्यामध्ये बाकी सगळे लोक जे आहेत हे सोडून, पण तिच्यामध्ये जे आहेत की ज्यांना हिस्ट्री होती COVID-19 इन्फेक्शनची, की झाला आहे कोविड बरा, तर त्यांनाही दिलं जाऊ शकतं. कारण येत्या काळामध्ये त्यांनाही तेवढी शक्यता आहे, कारण अशा केसेस दिसून आलेल्या आहेत की COVID-19मधून बरं झाल्यानंतर परत एकदा COVID-19 झाला. दोज विथ हिस्ट्री ऑफ क्रोनिक डिसीज अँड कोमॉर्बिडिटीज. आता आपण कोरोनाबद्दलच्या संज्ञा बघितल्या होत्या. कोमॉर्बिडिटी म्हणजे काय, की ज्यांना डायबिटीज आहे किंवा मग दुसऱ्या श्वसनाचे आजार असतील, म्हणजे दुसरे काहीतरी आजार आहेत, रक्तदाबाचा त्रास आहे आणि त्यांना जास्त रिस्क असते COVID-19मध्ये, तर कोमॉर्बिडिटीज त्याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर ज्या लोकांना इम्युनोडिफिशियन्सी HIV आहे किंवा इम्युनोसप्रेशन ड्रग्सवर जी लोकं आहेत त्यांनाही हे अलाउड आहे. आता हेच मराठीमध्ये इथं दिलेलं आहे लोकसत्तानी. आता फक्त एक आहे की तुम्हाला 2 मात्रा घ्यायच्या आहे लसीच्या, ओके. आता या 2 मात्रांचा विचार करता दोघी मात्रांमध्ये किती दिवसाचा अंतर पाहिजे, 28 दिवस. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, हा आपल्याला MCQसाठी विचारला जाऊ शकतो. COVID-19 लसीच्या ज्या 2 मात्रा आहेत तर त्या दोन्ही मात्रांमध्ये 28 दिवसांचं अंतर असलं पाहिजे, तर ती एक बाब लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट,
कोविड-19ची लस घेतल्यानंतर असं होऊ शकतं की टेम्परेचर वाढणं वगैरे, तर ह्या थोड्या कॉमन हे आहेत सिम्पटम्स की ते येऊ शकतात लस घेतल्यानंतर. पण लस घेतल्यानंतर किमान 30 मिनिट तुम्ही तिथं थांबणं अपेक्षित आहे. तुम्हाला जर काही अस्वस्थता वाटत असेल तर तिथल्या अधिकाऱ्यांशी तुम्ही बोलू शकता. सो याच्यातून MCQसाठी 2 मुद्दे आपल्याला मिळतात. एक म्हणजे काय, लस घेतल्यानंतर 30 मिनिटं थांबायचं आहे. 2 मात्रा ज्या आहेत त्या, एक मात्रा समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही आज 16 तारखेला घेतली, तर इथून पुढची जी मात्रा असेल ती 14 फेब्रुवारीच्या आसपास तुम्हाला घ्यावी लागेल. ओके. दुसरा मुद्दा की 18 वर्षाखालील जे आहेत त्यांना लस नाही. ज्या गर्भवती माता आहेत किंवा बाळाला दूध ज्यांचं चालू आहे त्या माता. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे की पर्टिक्युलर त्या सर्व हिच्यामध्ये की लस ज्यांना ॲलर्जिक रिॲक्शन आहेत अशी लोकं. सो MCQ करता हे लक्षात ठेवा. सेंट्रल विस्टाचं बांधकाम सुरू झालेलं आहे बघा. आपल्या संसदेची नवीन इमारत जी आहे तर तिचं 2022पर्यंत आपल्याला बांधकाम कंप्लीट करायचं आहे. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत त्याच्यामुळे. आणि सेंट्रल विस्टाचं बांधकाम काल सुरू झालेलं आहे, शुक्रवारी, म्हणजेच 15 जानेवारीला हे सुरू झालेलं आहे. आणि हे बांधकाम जे आहे सेंट्रल विस्टाचं 15 जानेवारी 2021पासून सुरू झालं. हा सेंट्रल विस्टाचा प्रोजेक्ट जो आहे त्याचं है ना, जे काही छायाचित्र ज्या पद्धतीने तो असणार आहे. आता हा जो सेंट्रल विस्टाचा प्रोजेक्ट आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी होती की याचं जे बांधकाम होतं ते आधीच सुरू होणं अपेक्षित होतं. 35 दिवस विलंबाने सुरू झालेलं आहे हे. ओके. सो 1 डिसेंबर रोजीच हे सुरू होणं अपेक्षित होतं, म्हणजे जवळपास ते 30 दिवस आणि हे 15 दिवस, 35 दिवस विलंबाने हे कामकाज सुरू झालेलं आहे. तर हे पण एक लक्षात ठेवा. उद्या आपल्याला हे विचारलं जाऊ शकतं MCQच्या बाबतीमध्ये की बांधकाम जे सेंट्रल विस्टाचं होतं ते किती दिवस लेट सुरू झालेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की एकंदरीतच या सेंट्रल विस्टाचं बांधकाम का लांबलं, कारण याच्या अगेन्स्ट सुप्रीम कोर्टात बऱ्याच याचिका होत्या. आपण बघितलं की सुप्रीम कोर्टाने मग ग्रीन सिग्नल दिल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. ओके. हे सगळं कामकाज जे आहे ते टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडकडे आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की आम्ही 2022पर्यंत हे कंप्लीट करू. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे पुण्याच्या शंतनू नायडूने एक पुस्तक लिहिलेलं आहे बघा. त्या पुस्तकाचं नाव आहे आय केम अपॉन द लाईट हाऊस. हे पुस्तक आहे इथं, आय केम अपॉन द लाईट हाऊस. ओके. आणि हे जे चित्र आहे हे सिम्बॉलिक आहे, रतन टाटा आणि शंतनू नायडू तुम्ही इथं बघू शकता. आणि खरं तर रतन टाटा त्यांच्या ज्या एकंदरच पर्सनॅलिटीचे वेगवेगळे पैलू आहेत त्याच्याकरता ओळखले जातात. आणि शंतनूशी त्यांची ओळख झाली कारण शंतनूनी जे काही रस्त्यावर कुत्र्यांना धडक बसते वाहनांची आणि त्यांचा मृत्यू होतो किंवा मग ते अपघातामध्ये अपंग होतात, तर त्यांच्यासाठी एक रंगीत चमकदार पट्टे बनवले होते जेणेकरून कुठल्याही वाहनाची त्याला धडक बसू नये आणि वाहन चालकाला ते दिसलं पाहिजे की समोर काहीतरी आहे बाबा, श्वान आहे किंवा मग आपण थांबलं पाहिजे. सो रंगीत चमकदार पट्टे त्यांनी बनवले होते आणि तिथून मग रतन टाटा हे पण श्वानप्रेमी आहेत आणि मग त्यांची ओळख झाली. नंतर त्याचा मोटो पॉप्स नावाचा एक बिझनेस होता, तिच्यामध्येही रतन टाटांनी इन्व्हेस्ट केलं होतं. सो वयाच्या बियॉन्ड जाऊन ही जी मैत्री आहे या दोघांची आणि त्याच्यावर भाष्य करणारं हे पुस्तक आहे. या पुस्तकाची प्रस्तावना रतन टाटांनी लिहिलेली आहे, आय केम अपॉन द लाईट हाऊस. हा प्रश्न आपल्याला येत्या काळात विचारला जाऊ शकतो पुस्तकांच्या बाबतीत. तसंही आज शनिवार आहे बघा. हे पुस्तक द बॅटल ऑफ पानिपत. ओके. सो पानिपतचे जे बॅटल्स आहेत ते तुम्हाला माहीत आहे. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात पानिपतचं पहिलं, दुसरं आणि तिसरं युद्ध कुठं कुठं झालं हा ना. UPSC मेन्समध्ये एकदा असा प्रश्न विचारला होता की पानिपतचे 3ही युद्ध पानिपतमध्येच का झालेत है ना. मग पानिपतमध्येच युद्ध का झालेत बाबा है ना, अदर दॅन मग दुसरीकडं नव्हतं का पटांगण एखादं. तर मग एकचं सगळं मेजर बऱ्याचदा असं बुक्समध्ये अशा गोष्टी नसतात. हे एक बेसिक आहे की तुम्हाला जिओग्राफी माहीत पाहिजे. भूगोल जर तिथला चांगला माहीत असला तर त्या केसमध्ये तुम्ही याचं उत्तर चांगल्या पद्धतीने देऊ शकता. सो बेसिकली ह्या फार महत्त्वाच्या बाबी आहेत की ज्यांना भूगोल चांगला कळतो त्यांना इतिहास समजून घेणं फार अवघड नसतं असं म्हटलं जातं. सो तेच त्या पद्धतीने होतं. आता हे जे पुस्तक आहे पानिपतच्या बाबतीमध्ये, बॅटल ऑफ पानिपत, अ लाईट ऑफ रिडिस्कवर्ड पेंटिंग्स, मनोज दानी यांचं हे पुस्तक आहे. आणि याच्यामध्ये जे आहे ना की दृश्य स्वरूपाचा इतिहास समोर ठेवलेला आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे दृश्य स्वरूपाचा इतिहास. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की पानिपतवर बरीचशी पुस्तकं लिहिली गेलेली आहेत आणि मग तिच्यात तोपणा जो असतो तर त्याला बाजूला सारून दृश्य स्वरूपाचा इतिहास देणं हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे.
आणि हे तुम्हाला इथून लक्षात येऊ शकतं की फक्त पृष्ठ 152, किंमत बघा त्याची 1450 है ना. एकतर आपल्याला याच्यावर प्रश्न हमखास विचारला जाऊ शकतो, कारण आपल्या इतिहासाशी संबंधित डायरेक्टली इश्यू आहे. सो तुमचं काम एवढं आहे की मला कमेंट बॉक्समध्ये पानिपतचं पहिलं, दुसरं आणि तिसरं युद्ध कुणात झालं होतं, कधी झालं होतं ते सांगा. मार्गारेट ॲटवूड, आता 2020ची जी प्रिलिम्स आहे आपली 14 मार्चला, त्याच्यासाठी हे नाव महत्त्वाचं आहे. का महत्त्वाचं आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. की मार्गारेट ॲटवूडचं हे बुक आहे द हँडमेड टेल. ओके, आता हे पुस्तकाचं नाव जे आहे द हँडमेड टेल, हे पुस्तक आहे आज आलेलं नाही आहे. हे पुस्तक फार जुनं आहे, जवळपास 35 वर्ष जुनं आहे. आणि आजही हे पुस्तक फार चांगल्या पद्धतीने वाचलं जातं आणि तेवढीच त्याची क्रेज आहे ना. म्हणजे चालते फिरते गर्भाशय असं स्त्रीचं वर्णन करणं, आणि एकंदरच स्त्री केंद्रीय हे पुस्तक आहे द हँडमेड्स टेल. 35 वर्ष झालेले आहेत आणि त्या पुस्तकावर लेख आलेला आहे. मार्गारेट ॲटवूड, मार्गारेट ॲटवूड 2019 मधला कुठला पुरस्कार यांना मिळाला होता, त्या का चर्चेत होत्या है ना. तर 2020च्या प्रिलिम्स करता हे नाव महत्त्वाचं आहे ते तुम्हाला सांगणार आहात. टाइमलेस महिंद्रा, तर महिंद्रा कंपनी जी आहे त्या कंपनीवर संबंधीचं हे बुक आहे टाइमलेस महिंद्रा. आदिल जाल दारूखानवाला तर यांनी हे पुस्तक लिहिलं आहे, आणि याच्यामध्ये जे आहे ते महिंद्रा संबंधीचा सगळा इतिहास. पण महिंद्राचे जे आता है ना मालक आहेत ते पण ट्विटरवर एकदम ॲक्टिव्ह असतात बघा, तेही न्यूजमध्ये असतात. सो हे टाइमलेस महिंद्रा हे नावातच आहे, तर चान्सेस कमी विचारायचे पण तरी माहीत असू देत. राष्ट्रपती जे आहेत ते राम मंदिराचे पहिले देणगीदार ठरलेले आहेत. तर राम मंदिराचं पण बांधकाम आता सुरू झालेलं आहे, आणि त्याच्यासाठी मग आता विश्व हिंदू परिषद जी आहे, म्हणजे 2 संस्था आहेत या, एक तर राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट आणि दुसरा आहे विश्व हिंदू परिषद. हे आता देशभरामधून देणग्या गोळा करतायत त्याच्याकरता. आणि या मोहिमेला 15 जानेवारीपासून सुरुवात झाली, 15 जानेवारी 2021. आणि सुरुवात जी आहे ती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून त्यांनी 5 लाख रुपयांची पावती फाडलेली आहे, आणि पहिले देणगीदार ते झालेले आहेत. आणि मग इथून पुढं जे आहे की जवळपास 13 कोटी कुटुंबांपर्यंत, 5.5 लाख गावांमध्ये आणि 13 कोटी कुटुंबांपर्यंत जाण्याचं संघ परिवाराचं लक्ष आहे. राष्ट्रपतींनी जे दिलेलं आहे 5,100,000 रुपयाचा चेक दिलेला आहे, 5,100,000. आता मग बाकीची लोकं पण याच्यामध्ये आहेत की जसं फॉर एक्झाम्पल राष्ट्रपती पहिले देणगीदार, पण त्याच्यानंतर बाकीच्या लोकांनी पण, जसं उपराष्ट्रपती आहेत व्यंकय्या नायडू जे आहेत त्यांनी पण 5 लाख रुपये दिलेले आहेत. त्याच्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत आहेत है ना, त्यांनी पूजा केली वगैरे वगैरे. आता हिच्यामध्ये एक व्यक्ती आहे, बरेली जे गाव आहे रायबरेली, तिथले बैसवारा जिल्हा जो आहे तिथल्या तेजगावचे माजी आमदार सुरेंद्र बहादूर सिंह यांनी सर्वाधिक म्हणजे 1,11,11,111 रुपयांच्या देणगीचा धनादेश दिलेला आहे. MCQ करता. आता इथून पुढे एखादी व्यक्ती असू शकते, पण ही सुरुवातीच्या हिच्यामध्ये ज्यावेळेस 15 तारखेला ही सुरुवात होते तर त्या दिवशी 1,11,11,111 रुपयांचा धनादेश त्यांनी दिलेला आहे. व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा, सुरेंद्र बहादूर सिंह. ओके, तर हे एक महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की एकंदरीतच माघ बिहूचा रेफरन्स आपण बघितला होता, आणि माघ बिहूच्या निमित्त रेड्यांची टक्कर जी आहे की रेड्यांची झुंज जी आहे तर ती गुवाहाटी है ना अहोटीगुरी आसाम जे आहे तर तिथं आयोजित करण्यात आली होती. आता ही रेड्यांची झुंज जी आहे तर रेड्यांची झुंज बऱ्याच ठिकाणी होत असते, पण ती बिहू निमित्त होते, आणि हा एक महत्त्वाचा रेफरन्स आहे. बिहू निमित्त आपण दुसरा एक रेफरन्स बघितला होता 2-3 दिवसांपूर्वी, तो कुठला होता तो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. त्याच्यानंतर ऑलिव्ह रिडले कासवांनी किनाऱ्याकडे पाठ फिरवलेली आहे, म्हणजे किनाऱ्याकडे जास्तीची कासवं आलेली नाही आहेत. त्याचं रिझन आहे एकतर वादळ, आणि दुसरं आहे समुद्रातील कमी दाबाचा पट्टा. आणि त्याच्यामुळे मग ऑब्वियसली जे काही क्लायमेट चेंजेस आहेत त्याच्यामुळे हे जे ऑलिव्ह रिडली कासव आहेत की ते किनाऱ्यावर येऊन त्यांनी अंडी देणं अपेक्षित आहे, तर ते खूप कमी झालेलं आहे प्रमाण. आणि एकतर निसर्ग वादळ आलं, त्यातल्या त्यात समुद्रात सलग 2 वेळा पश्चिम उत्तर क्षेत्रामध्ये जे काही कमी दाबाचे पट्टे होते त्याच्यामुळे रत्नागिरी तालुक्यामधलं गावखडी समुद्रकिनारा जो आहे तर तिथं ऑलिव्ह रिडली ह्यावेळेस आलेलेच नाही आहेत. आपल्या इयरबुकमध्ये ऑलिव्ह रिडली कासव दिलेलं आहे. ऑलिव्ह रिडली कासव जे येतात असे समुद्रकिनारी सगळं ते अंडी देतात, मग ती सगळी पिलं जातात. ती जी संज्ञा आहे अरिबाडाचा पण हा फोटो तुम्हाला तिथं दिलेला आहे मी, आणि तुम्ही मला सांगणार आहात की
ऑलिव्ह रिडले कासवाचं IUCN स्टेटस काय आहे? ओके, तर ते आपल्या याच्यात आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, इंडोनेशियामध्ये भूकंप झालेला आहे आणि 34 जणांचा मृत्यू. बघा, इंडोनेशिया वारंवार न्यूजमध्ये आहे. इंडोनेशियाच्या बाबतीत कालच आपण एक रेफरन्स बघितला होता, त्याच्यावर आज प्रश्नही आहे, तो तुम्हाला उत्तर द्यायचं आहे त्याचं. रिस्टर स्केल जे आहे 6.2 इतका रिस्टर स्केलचा इथं भूकंप झालेला आहे आणि जवळपास 34 जणांचा मृत्यू. सुलावेसी प्रांत जो आहे तिथला, त्या सुलावेसी प्रांतामध्ये हे घडलेलं आहे. इंडोनेशिया जो आहे तो इंडोनेशिया 3 वेळा सलग 1-2-3 दिवसामध्ये न्यूजमध्ये आहे. सो इंडोनेशिया आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. पॅसिफिक रिंग ऑफ फायर पण तुम्ही करून ठेवणं गरजेचं आहे. पॅसिफिक रिंग ऑफ फायरमध्ये मोठ्या प्रमाणावर भूकंप होत असतात. बघा, पॅसिफिक रिंग ऑफ फायर MCQ करता महत्त्वाचं, एकदा MPSCने विचारलेलं आहे. बघा, पॅसिफिक रिंग ऑफ फायर, तिच्यात येणारे देश कुठले कुठले आहेत. त्याच्यानंतर राज्यातल्या 37% शाळांमध्ये पाणी नाही आहे पिण्यासाठीचं, त्याच्यासाठीचा जो काही पायाभूत सुविधा लागतात त्या नाही आहेत. म्हणजे राज्यामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळा आहेत जवळपास 65,686 टोटल शाळा आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 65,886 आणि या शाळांमध्ये जवळपास 37% शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची उपलब्धता दिसून येत नाही आणि हा याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. UDAS+ नावाची संस्था आहे, त्यांनी 2019-20चा अहवाल दिला होता आणि मग आता याच्याकरता पाणीपुरवठा स्वच्छता विभाग जो आहे त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. म्हणजे साधी गोष्ट आहे की जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये पिण्यासाठी पाणी नाही आहे, तर म्हणजे आपण अजून किती मागं आहोत म्हणजे पायाभूत सुविधांच्या बाबतीमध्ये, तर ते याच्यातून दिसून येतं. त्याच्यानंतर अमेरिकेने शाओमी नावाची जी कंपनी आहे बघा मोबाईलची, ही चीनी कंपनी आहे. या चीनी कंपनीवर बंदी आणलेली आहे, काळ्या यादीत टाकलेला हिला. म्हणजे ट्रम्प प्रशासन, ट्रम्प जाता जाता जे काही धक्के देत आहेत त्याच्यात त्यांनी चायनाला हा एक धक्का दिलेला आहे. त्याच्यानंतर CNOOC ही जी कंपनी आहे ही पेट्रोलियम सरकारी तेल कंपनी आहे चीनची, हिला पण त्यांनी काळ्या यादीत टाकलेलं आहे. CNOOC म्हणजे 2 आहेत, एक कंपनी शाओमी मोबाईल कंपनी आणि दुसरी आहे चीनची सरकारी तेल कंपनी जी आहे CNOOC, तर यांना टाकलेलं आहे. आणि चीनी सैनिकांशी या कंपन्यांचा संबंध आहे असं ट्रम्प प्रशासनाचं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी ते काळ्या यादीत टाकलं आहे. अमेरिकेने जे काही सैनिक आहेत अफगाणिस्तानमधले त्यांची संख्या घटवलेली आहे असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. ट्रम्प यांनी हे आधीच सुतोवाच केलं होतं नोव्हेंबर 2020मध्ये. फक्त त्यांनी संख्या दिलेली नाही आहे की नेमकी संख्या किती आहे आता, आणि 2021पर्यंत परत टप्प्याटप्प्याने कमी करण्याचं चालू आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष जे आहेत आता अमेरिकेचे जो बायडन, तर जो बायडन जे आहे त्यांनी $1.9 ट्रिलियन पॅकेज जाहीर केलेलं आहे. हे पॅकेज ऑब्वियसली कशासाठी आहे, एकीकडं करोना आहे तिच्यातलं जवळपास 41 अब्ज जे आहे ते करोनासाठी, त्याचा संसर्गाचा सामना करण्यासाठी, आणि बाकीचं जे पॅकेज आहे ते अमेरिकेतल्या लोकांना आर्थिक मदत म्हणून आहे. अमेरिकेतले स्थानिक उद्योग सावरणं, त्याच्यानंतर लसीकरण मोहीम, त्याचं बूस्टर डोस वगैरे सगळ्या गोष्टी. सो बेसिक आहे की एकीकडे अमेरिकेला स्वतःचे उद्योग सावरायचे आहेत स्थानिक, आणि दुसरीकडे करोनाचा जो काही लढा आहे त्याच्यासाठी यांनी $1.9 ट्रिलियनचं पॅकेज जाहीर केलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आता 20 जानेवारीला जो बायडन आणि कमला हॅरिस यांचा शपथविधी होणार आहे. त्या शपथविधीमध्ये लेडी गागा आणि जेनिफर लोपेज हे दोघं सादरीकरण करणार आहेत. आता हे दोन्ही नावं तुम्हाला माहीत असतील. लेडी गागा जी आहे ती नॅशनल अँथम म्हणणार आहे तिथं, आणि जे काही हे आहे जेनिफर लोपेज तर तिचा बाकीचं म्युझिकल जे काही कल्चरल प्रोग्राम आहे तो म्युझिकल ती सादर करेल. लेडी गागाचं जे आहे तर ती अमेरिकेचं राष्ट्रगीत म्हणणार आहे, तेवढं एक लक्षात ठेवा. ऑब्वियसली तेच आहे ना, कमीत कमी लोक असतील. आता याच्यामध्ये एक दुसरा मुद्दा आहे की डोनाल्ड ट्रम्प या कार्यक्रमाला टाळण्याची शक्यता आहे. कदाचित डोनाल्ड ट्रम्प या कार्यक्रमाला येणार नाहीत, आणि जर ते आले नाहीत तर नवीन अध्यक्षाकडं सूत्र सोपवण्याची, विद्यमान अध्यक्ष गैरहजर राहण्याची 1869 नंतर पहिल्यांदाच ही घटना असेल की मावळते राष्ट्राध्यक्ष तिथं नसणार आहे नवीन राष्ट्राध्यक्षांना सूत्र देण्यासाठी. 1869 म्हणजे डोनाल्ड ट्रम्पबद्दल एक MCQ बनतोच, म्हणजे बिलकुल आला पाहिजे की काय काय आहे की बाबा त्यांच्या कार्यकाळात 2 वेळा महाभियोग, है ना, टिपिकल गोष्टी ज्या आहेत. आणि असं जर झालं तरी मोस्ट प्रोबेबली होईल, म्हणजे एकंदर त्यांचं जे नेचर आहे तर ते येत नसतात. कलराव नावाचा फेस्टिवल आहे बघा, बिहारमधला पहिला पक्षी उत्सव, फर्स्ट बर्ड फेस्टिवल इन बिहार, कलराव.
पक्षी यदि संग है तो जीवन में रंग है, असं त्याचं बोधवाक्य आहे. आणि आपण महाराष्ट्रामध्ये पक्षी उत्सव वगैरे आपण त्याचे रेफरन्सेस बघितलेले आहेत 2020च्या इयरबुकमध्ये, तुम्ही ते वाचले असतील. तर कलराव हे महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये प्रायव्हेट स्पेस म्हणून हे आर्टिकल आहे आणि हे खूप महत्त्वाचं आर्टिकल आहे. स्पेशल मॅरेज ॲक्ट 1954 जो आहे, ओके, स्पेशल मॅरेज ॲक्ट जो आहे 1954चा. याच्यानुसार काय असतं की जी लोक लग्न करणार असतात तर त्या लोकांची जे काही ॲडव्हान्स नोटीस असते 30 दिवसाची ती पब्लिक केली जाते. म्हणजे तुम्ही जर कुठं रजिस्टर मॅरेजच्या ऑफिसला गेला असाल तर बाहेर तुम्हाला ज्या ज्या लोकांची लग्न होणार आहे त्यांचे फॉर्मच फोटो सगळं बाहेर लावलेले असतात. मग आता याच्यामध्ये मुद्दा जो आहे की एकंदरीतच मग लव जिहादसारखं प्रकरण किंवा मग इंटर कास्ट आहे किंवा इंटर रिलिजियस जर मॅरेज असेल तर त्या केसमध्ये काय होतं की बऱ्याचदा मग स्टेट, म्हणजे याच्यामध्ये कोर्टाने पण ते म्हटलेलं आहे की बऱ्याचशा ज्या कम्युनिटीज असतात की ज्या या अगेन्स्ट असतील, इंटरकास्ट मॅरेज असेल किंवा मग बाकीच्या याच्यात म्हणजे हिंदुत्व ॲक्टिव्हिस्ट असतील है ना, किंवा मग मुस्लिम कम्युनिटी असेल किंवा अजून XYZ दुसऱ्या कम्युनिटी असतील, इंटरकास्ट इंटरफेथ मॅरेजेस, मग अशा वेळेस त्याला व्हायलंट अपोजिशन होतं आणि ज्यांचा काही संबंध नसतो तीही लोकं भरडली जातात. आणि त्याच्यामुळे त्यांचा राईट टू प्रायव्हसी जे आहे की दोन लोक लग्न करतात A आणि B आणि ते तुम्ही जगजाहीर सांगतायत सगळ्या जगाला पार भिंतीवर पत्रक लावून, तर मग ते कुठंतरी राईट टू प्रायव्हसीचं हनन आहे. राईट टू प्रायव्हसी जे आहे आपल्या फंडामेंटल राईट्समध्ये आहे आर्टिकल 21, ओके. तर त्याच्यामुळे याचा हनन होता कामा नये. आणि फंडामेंटल राईटचं हनन होत असलं तर परत तुम्ही जाऊ शकता, सुप्रीम कोर्टात जाऊ शकता, हायकोर्टात जाऊ शकता. आर्टिकल 226 इथं 32 आहे. आणि हा अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की हे पब्लिक करायचं नाही, जे काही आहे ते तुम्ही पब्लिकली जाहीर करू नका. हां, जर ते कपलला काही इश्यू नसेल तर तुम्ही पब्लिकली जाहीर करू शकता, पण त्या कपलला जर इश्यू असेल तर तो तुम्ही पब्लिकली जाहीर करू शकत नाही. हे कोर्टाचा निर्णय आहे, हायकोर्टाचा. आणि याच्यामध्ये एक मुस्लिम वुमन होती जी कन्वर्टेड टू हिंदुइझम, है ना, मुस्लिम धर्मातून हिंदू धर्मामध्ये तिने प्रवेश केला आणि तिने मग ते सगळं हायकोर्टामध्ये ती रुलिंग आणि त्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या, याचिका, ओके. सो स्पेशल मॅरेज ॲक्ट जो आहे 1954 याच्यामध्ये त्यांची जी प्रायव्हसी आहे, खाजगीपणाचा अधिकार, खाजगीपणाच्या अधिकारावर आपल्या इयरबुक 2021मध्ये सेपरेट आर्टिकल आहे, ते तुम्ही वाचा. सो स्पेशल मॅरेज ॲक्ट जे आहे इन्व्हेजन त्यांच्या प्रायव्हसीचं करतं आणि त्याच्यामुळे मग त्याच्यावर आपल्याला स्टेट अँड नॉन स्टेट ॲक्टर्स जे आहेत ते त्यांना त्रास देऊ शकतात. आणि त्यातल्या त्यात उत्तर प्रदेश प्रोहिबिशन ऑफ अनलॉफुल कन्व्हर्जन रिलिजियस ऑर्डिनन्स जो आहे, है ना, धर्मांतर आणि त्या सगळ्या याच्या संबंधित आता जवळपास म्हणजे तिच्यामध्ये असं आहे की तुम्हाला अशा केसमध्ये 60 दिवस आधी नोटीस डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला देणं अपेक्षित आहे. हिच्यावर पण सुप्रीम कोर्टात याचिका आहे. आत्तापर्यंत जवळपास 54 लोक अरेस्ट झालेली आहे हिच्यामध्ये. हे जे धर्मांतराचं प्रकरण आहे हे बरंच आता कॉम्प्लिकेटेड होतं आहे आणि तिच्यामध्ये मग कोर्टाने हा डिसिजन घेतलेला आहे, ओके. सो तेजस लढाऊ विमानांबद्दल बिनचूक विधान निवडा. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड व एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीजद्वारे या विमानांची निर्मिती केली जाते, बरोबर आहे. 100% मेड इन इंडिया आहे. कमी उंचीवर उडू शकणाऱ्या तेजस विमानांद्वारे आकाशातून जमिनीवर क्षेपणास्त्र मारा करण्याची क्षमता आहे, बरोबर. रडारपासून लपून राहण्याचं तंत्रज्ञान पण आहे, हेही बरोबर आहे. सो तेजसबद्दलचे हे तीनही स्टेटमेंट योग्य आहेत. 13 जानेवारी 2021 रोजी अमेरिकेत गेल्या 7 दशकात प्रथमच महिला कैद्यास मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली, बरोबर. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत मृत्यूदंडाच्या अंमलबजावण्याची पद्धत 17 वर्षानंतर परत अंमलात आणली, हेही बरोबर आहे. दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत. मकरविलक्कू हा उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा होतो? तर कर्नाटक, केरळ, गुजरात, मणिपूर. तर हा केरळमध्ये साबरीमाला टेम्पलच्या इथं साजरा होतो बघा. त्याच्यानंतर भारतात करोना लसीची मोहीम जी आहे ती आजपासून 16 जानेवारीपासून सुरू होते. 13 जानेवारी 2021 पासून ट्रम्प प्रशासनाने भारत पॅसिफिक धोरणाची कागदपत्र गोपनीय यादीतून काढून टाकली. पण ही कागदपत्र गोपनीय यादीतून काढून टाकण्याची मुदत कधीची होती? तर ती 2042ची होती. तर आजचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न घ्या. महाराष्ट्र शासनाने जानेवारी 2021 पर्यंत थोर व्यक्ती व राष्ट्रपुरुषांच्या यादीत किती व्यक्तींचा समावेश केला आहे? 37, 41, 45, 32. दुसरा प्रश्न आहे 14 जानेवारी रोजी माजी सैनिक दिन साजरा होतो. ब 2017मध्ये पहिला माजी सैनिक दिन साजरा झाला होता. क भारताच्या सैन्य दलातील प्रथम कमांडर फील्ड मार्शल KM करियप्पा
14 जानेवारीला सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या लष्करी सेवेप्रती आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस माजी सैनिक दिवस म्हणून साजरा केला जातो. फक्त अयोग्य क योग्य, अ आणि क योग्य, अ ब क योग्य. 15 जानेवारी 2021 रोजी कितवा लष्करी दिवस साजरा करण्यात आला? 73वा, 75वा, 70वा, 80वा. अस्मी काय आहे? पिस्तूल, ड्रोन, क्षेपणास्त्र, तोफ. मायक्रोकॉप्टर काय आहे? पिस्तूल, ड्रोन, क्षेपणास्त्र, तोफ. जगातील सर्वात जुने गुहेतील चित्र कोणत्या देशात सापडले आहे? भारत, चीन, जर्मनी, इंडोनेशिया. सो या 6 प्रश्नांची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही देणार आहात. याच्याबरोबर अजून एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. 7वा प्रश्न. रोहिणी गोडबोले यांच्याबाबत बिनचूक विधान निवडा. फ्रान्सचा नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला त्यांना. भारत सरकारने 2019मध्ये त्यांना पद्मश्री दिला होता. लीलावतीज डॉटर्स या पुस्तकाचं संपादन आणि सहलेखन त्यांनी केलं आहे. भौतिक शास्त्रज्ञ म्हणून भारतीय विज्ञान संस्थेत त्या संशोधक आहेत. अ ब, अबकड, अबक आणि बकड. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.